आरोपांची राळ उडवणाऱ्या सुरेश धस यांनीच घेतली धनंजय मुंडेंची भेट। मुंडेंच्या निवासस्थानी भेट घेतल्याचं धस यांनी केलं मान्य। प्रकृतीची विचारपूस करण्यात काही गैर नसल्याचं व्यक्त केलं मत। आपल्या उपस्थितीत धस आणि मुंडे यांच्यात 4.5 तास भेट। चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। मुंडे आणि धस यांच्यात मतभेद पण मनभेद नसल्याचा दावा। वाल्मिक कराडवरून अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत बढती। कोर ग्रुपमध्ये समावेश। नाराज भुजबळांची ही वर्णी। संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या कथित बी टीम मधल्या 4 नावं धनंजय देशमुखांनी केली जाहीर। बालाजी तांदळे, संजय केदार, डॉक्टर वायबसे आणि मोराळे अजून मोकाट। देशमुखांचा एबीपी माझावर खुलासा। पालकमंत्रीपदाचा वाद कायम असताना एकनाथ शिंदेंचा नाशिक दौरा। मुख्यमंत्र्यांनंतर शिंदेही घेणार कुंभमेळ्याचा आढावा, पण गिरीश महाजन राहणार गैरहजर। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगण्याची काँग्रेसची तयारी। ठाकरेंची शिवसेना विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद घेणार असल्यास काँग्रेसची भूमिका। रणवीर अलाहाबादी याची सुप्रीम कोर्टात धाव, पण तातडीनं सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। देशभर दाखल होत असलेल्या FIRला दिलंय रणवीरचं आव्हान। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबईचं संचालक मंडळ बरखास्त। RBI कडून संचालक मंडळाला दणका। 12 महिन्यांसाठी संचालक मंडळ बरखास्त। बेस्टचे तिकीट दर दुप्पट करण्यासंदर्भात महाव्यवस्थापकांकडून चाचपणी। बेस्ट उपक्रम तोट्यात असल्यामुळे भाडेवाढीचा पर्याय। क्रिकेट विषय घेऊन होता येणार पदवीधर। मुंबई क्रिकेट असोसिएशन लवकरच मुंबई विद्यापीठासह सुरू करणार पदवी अभ्यासक्रम। मोदी ट्रम्प यांची द्विपक्षीय चर्चा। आण्विक ऊर्जा क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवणार। तहव्वूर राणाला लवकरच अमेरिका भारताकडे सोपवणार। F-35 लढाऊ विमानं भारताला सोपवण्यास अमेरिका राजी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।